मागील भागात आपण पाहिलं, रात्री 12 नंतर येणारा आवाज बाथरूममधून येत होता. नळ सुरू होत होता, काचेचा ग्लास फुटत होता आणि खिडकीवर उमटले होते रक्ताळलेल्या हाताचे ठसे. अविनाश आणि प्रियासाठी आता ते घर एक भयानक गूढ बनलं होतं. प्रियाच्या अंगावर काटा आला. अविनाशने तातडीने पोलिसांना फोन केला, पण मध्यरात्र असल्याने कोणी आला नाही. अविनाशच्या मनात प्रश्न, हातात रक्त का लागलं असेल, ग्लास का फोडला गेला असेल. दोघांनी घरभर शोध घेतला, पण ना कुणी दिसलं, ना पाऊलखुणा. संपूर्ण परिसर चिखलाने भरलेला होता, तरीही एकही ठसा नव्हता. अविनाश स्वतःशी म्हणाला, प्रिया, आपल्याला या घराचा इतिहास जाणून घ्यायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाशने घरमालकाला फोन केला. मालक बोलताना संकोचत म्हणाला, हे घर 5 वर्षांपासून बंद आहे. आधी इथे एक वृद्ध चित्रकार राहत होते. अविनाशने विचारलं, आता ते कुठे आहेत? मालक थोडा थांबून म्हणाला, त्यांना हाताला इजा झाली होती. शस्त्रक्रियेत हात कापावा लागला. त्यानंतर नैराश्यात त्यांनी या घरात आत्महत्या केली. अविनाश आणि प्रियाच्या अंगावर शहारे आले. हाताची इजा, रक्ताळलेले ठसे आणि फुटलेला ग्लास. धागे जुळू लागले होते. त्यांना आठवलं, चित्रकाराचा हात बाथरूममध्येच कापला गेला होता. भिंतीवर नीट पाहिल्यावर खिडकीखाली प्लास्टर मागे लपवलेला एक अडसर दिसला. अविनाशने प्लास्टर काढलं. आतून एक लहान पेटी बाहेर आली. पेटीत होती एक चावी आणि एक चिठ्ठी. चिठ्ठीत लिहिलं होतं, माझ्या कलेचा शेवट इथेच झाला. माझा आत्मा अजून या खोलीत आहे. माझं गुपित इथेच लपलं आहे. जो हे गूढ उलगडेल त्यालाच ते मिळेल. आता अविनाशला उमगलं. तो आवाज भूताचा नव्हता. तो चित्रकार दररोज 12 वाजता आपल्याला संकेत देत होता. अविनाशने ती चावी घेतली. घराच्या दुसऱ्या बाजूला असलेलं बंद कपाट उघडलं आणि आत दिसले चित्रकाराचे अप्रतिम अमूल्य चित्रसंग्रह. तो आवाज म्हणजे भूत नव्हतं, तो होता एका वेदनाग्रस्त आत्म्याचा संदेश. त्याला हवं होतं कुणीतरी त्याच्या कलेचा आणि दुःखाचा आदर करावा. अविनाश आणि प्रियाने त्या घराला आता भीतीने नव्हे तर प्रेमाने स्वीकारलं. ते गूढ एक सुंदर आठवण बनलं. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया गोष्टी घरच्या पुढच्या गूढ कथेत. तोपर्यंत अंधारात एकटे राहू नका. धन्यवाद.